नमस्कार. रीताज टेस्टी किचनमध्ये आज बनवणार आहोत आपण शिमला मिरची भाजी. त्यासाठी शिमला मिरची चिरून घेतलेली अशी 1 पाव शिमला मिर्च अशी उभी कट करून घेतलेली आहे. कांदा, लसूणची पेस्ट, कोथिंबीर, खोबरं खीस बारीक आहे पावडर खोबऱ्याची, शेंगदाण्याची पावडर, गरम मसाला, धने पावडर, जिरा पावडर, हळद, नमक, तिखट, तेल. चला बनवूया शिमला मिरची भाजी. तेल टाकून घेऊ कढईमध्ये. थोडा हिंग, थोडं जिरं तळलं की कांदा टाकून घेऊ. कांदा चांगला फ्राय होऊ दे. कांदा थोडा रंग चेंज होईपर्यंत, बदामी रंगापर्यंत होऊ दे कांद्याला. कांदा थोडा फ्राय झाला, लसूण टाकून घे. लसूण आणि कांदा दोन्ही थोडं फ्राय करायचं. कांदा फ्राय झालाय. 1 चम्मच गरम मसाला टाकून घेऊ. असा छोटा चम्मच आहे. धने पावडर अर्धा चम्मच, जिरा पावडर, तिखट 2 ते 3 चम्मच, हळद अर्धा चम्मच. याला चांगलं काढून घेऊ. शिमला मिरची धुवून चिरलेली आहे मी, ते टाकून घेऊ. आता शेंगदाण्याची पावडर टाकून घे. 2 ते 3 चम्मच आहे. भुरका केलेला आहे शेंगदाण्याचा. खोबरं खीस टाकून घेतलं. नमक टाकून घे चवीनुसार. याला काढून घे चांगलं. याला शिजू देऊ. फ्लेम कमी करून, गॅसची फ्लेम कमी केली, मीडियम गॅसवर शिजू देऊ. कमी गॅस करून झाकण ठेवून याला शिजू देऊ. अधूनमधून हलवत राहायची, भाजीला हलवत राहायचं. परत झाकण ठेवून शिजू दे. भाजी एकदम आपल्याला कमी गॅसवर शिजवायची. भाजी शिजली, त्याच्यामध्ये थोडा कोथिंबीर टाकू. ही पाणी न टाकता शिजू दिली ही भाजी. तुम्हाला जर थोडा पाण्याचा शिरकाव मारायचा असला तर ते मारा. कमी जर वाटलं तर, खूप सुकी वाटली तर थोडा पाण्याचा शिरकाव मारायचा शिजायसाठी. मी पाणी न टाकता शिजवली ही भाजी. भाजी झाली, काढून घे.
झाली आपली शिमला मिरची भाजी रेडी. बघा अशी झाली. चांगला मसाला शेंगदाण्याचं कूट हे ते लागलं त्याला चांगलं. बघा करून बघा, आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. नेक्स्ट रेसिपी तुम्हाला कोणती पाहिजे ते कमेंटमध्ये सांगा.